आज आपण एका अशा ठिकाणी जात आहोत ज्या ठिकाणी निसर्ग आणि मानव निर्मित एक ब्रिजचं सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि या लोकेशनचं नाव आहे केपी वॉटरफॉल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ शूट करतो आहे आणि आत्ता आपण येऊन पोहोचलो आहेत एक अशा प्रीमियम लोकेशनला ज्याचं नाव आहे केपी वॉटरफॉल. रस्ता खूप अवघडीचा होता, बट इथे तुम्ही पाहू शकता एक छोटासा लोकेशन आहे जिथे तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता. इवन हा जो ट्रेक आहे ऑलमोस्ट मे बी 30 ते 35 मिनटाचा असू शकतो. बेसिकली जेव्हा आपण खोपोलीमध्ये एंटर करतो तेव्हा खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत, कारण की इथे एक ओल्ड कंपनी होती जी बंद पडली आहे आणि पहिला जो तुम्हाला गुगल मॅपला जो रोड दाखवतो आहे तो त्या कंपनी थ्रू येत होता, बट तो आता रस्ता बंद आहे. सो तुम्हाला खालून फिरून यायला लागतो, जो आपल्या गुगल मॅपला दाखवत नाही आहे. सो बेसिकली इथले जे लोकल लोक आहेत किंवा रिक्षावाले ऑटोवाले आहेत त्यांना तुम्ही विचारून पुढे एंटर करू शकता आणि त्यांना जस्ट तुम्ही बोलायचं की एक दत्त मंदिर आहे जिथे आम्हाला जाऊन पोचायचे, जिथनं ट्रेक स्टार्ट होते. सो बेसिकली इथे दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरच्या जस्ट लेफ्ट साईडनं हा एक रूट जातो आहे जिकडून आपण केपी फॉलसाठी ट्रेक स्टार्ट करतो आहे. जाणार होतो कर्नाला, त्याच्यानंतर डिसाईड केला सोनगिरीचा काही प्लॅन बसत नाही, मग आलो केपी वॉटरफॉल. रस्ता शोधता भाई 1 तास गेला. चला काय ऐकवतोय समझ रहे हो? फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. केपी म्हणजे खंडी पॉइंट किंवा कातलधार पॉइंट. इथल्या धबधब्याजवळचा प्रसिद्ध पूल. हा पूल जुन्या ब्रिटिश काळामध्ये बनवला गेला होता. सुरुवातीला तो फक्त लाकडाचा होता, नंतर लोखंडी ग्रेडर पूल टाकण्यामध्ये आला. गावकरी लाकूड वाहतूक आणि घाटातून जाणाऱ्या पायी प्रवाशांसाठी म्हणजेच पुणे कोकण दळणवळणासाठी ह्या पुलाचा वापर करत होते. आत्ता हा पूल फक्त ट्रेकर्स आणि टुरिस्ट यांच्यासाठीच आकर्षक ठरला आहे. पावसाळ्यामध्ये केपी वॉटरफॉल खाली जोरात पाणी पडतं आणि पूल धुक्यामध्ये पावसाच्या पडद्यामागे अप्रतिम असा दिसतो. हा जो ब्रिज आहे 100 वर्षाहून जुना असल्याचं स्थानिक सांगतात, पण अधिकृत सरकारी लेखी माहिती फारशी उपलब्ध नाही. स्थानिक लोकांमध्ये याला ब्रिटिश ब्रिज असंही म्हटलं जातं. खालून जो रस्ता आला, जस्ट जेव्हा आपण या बाजूने एंटर होतो आपल्याला या दगडीच्या पॅचने पुढे जावं लागतं, जिथे काही छोटे छोटे स्टिअर्स केलेत. चल पुढे चल. ऐ पुढे बघ. यस अरे टेन्शन मधलं. GoPro. यस ब्रो. लुक ॲट दिस व्ह्यू. सो इथून आपल्याला पूर्ण खोपोली सिटीचा व्ह्यू पाहायला मिळतो. हां, आणि आमचे थकलेले ट्रेकर्स. देख तो कैसा सर मारा. छोटासा झरणा क्रॉस करून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा इथे मला एक ट्री पाहायला मिळालं जे खूप रिअर आहे आणि याला आफ्रिकन चेरी ट्री असं बोललं जातं, ज्याची लीव्ज असे असतात आणि एक छोटासा असा त्याला फ्रूट आपल्याला पाहायला मिळतो. सो आत्ता आपण येऊन पोचलो आहेत केपी वॉटरफॉलला, जिथे आपल्याला एक टनल पाहायला मिळतो. हा जो टनल आहे हा आहे मुंबई साईडचा आणि हा जो टनल आहे आपल्याला पुण्या साईडचा दिसतोय. ठीक आहे, सो इथनं ट्रेन जाते.
इथे जर आपण एकटे ब्लॉग करत असेल तर हे बघा तुम्हाला दाखवतोय कसे फिरतात. हे एकट्या माणसाला पाहून खूप त्रास देतात इथे. बघा बोललो होतो ना भाई, हा त्रास द्यायला येणार. इकडे चहा ठेवलाय आणि हा त्रास द्यायला आला. सो इथे सगळ्यांनी मस्त चहा ठेवलाय आणि चहा एन्जॉय करतायत विथ बिस्कुट. आपलं नेहमीच नातं. काय बोलला? सह्याद्री आणि चहा आपलं नेहमीच नातं. मला बसायला जागा देऊ. बिस्किट दे ना. गाडी करायची सो खूप सारा टाइम इथे आपण स्पेंड केल्यानंतर, काही मोमेंट कॅप्चर केल्यानंतर आता आपण घरी निघत आहोत. सो आय होप यू एन्जॉयड द व्लॉग. आणि आजचं प्लॅनिंग आपलं आपलं प्लॅनिंग होतं कर्नाला फोर्टचं, ते पूर्णपणे हुकलेलं आहे आणि फ्लॉप झाले. सो आपण इथे आलो. बट नेक्स्ट टाइम आपण नक्की कर्नाला कंप्लीट करू आणि तिथली जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू. सो निघू आता आपण घरी. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ एकदम छोटी होती, आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि असंच चॅनलवर प्रेम करत राहा आणि व्हिडिओ आपले पाहत राहा. थँक्यू.